परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलीच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत। आज चिंतनासाठी घेतलेला अभंग आहे, अवघ्या शगुनाचा शकुन झाले दर्शन संताचे, पाप ताप दैन्य नासे सुखा फुटे हो धुंदले, होय जन्माचे सार्थक एकाएकी समसाम्य, पाप ताप दैन्य नासे सुखा फुटे हो धुंदले, मन्मथ मनी फळा आले मागील केले सुकृत, पाप ताप दैन्य नासे एकाएकी समसाम्य। या अभंगातून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली संताच्या दर्शनाचा महिमा सांगतात। संताच्या दर्शनामुळे त्यांना जो लाभ झाला, मन्मथ माऊलीचा प्रत्येक अभंग म्हणजे अभंगी निरूपण, अनुभविले ज्ञान। ज्या ज्ञानाचा माऊलीने अनुभव घेतला ते ज्ञान शब्दरूपानं साकार केलं, त्याचं नाव हे अभंगवाणी आहे मन्मथ माऊलीची। तर अवघ्या शगुनाचा शकुन, अवघ्या शकुनाचा शकुन। प्रथम आपण सरळ अर्थ पाहू अभंगाचा। अवघ्या शकुनाचा शकुन झाले दर्शन संताचे। आयुष्यामधली सगळ्यात शुभ घडी, शुभ मुहूर्त कोणता असेल तर ज्या दिवशी आपल्याला संताच्या दर्शनाचा लाभ झाला। संताच्या दर्शनामुळे काय झालं दुसऱ्या चरणात सांगतात, पाप ताप दैन्य नासे सुखा फुटे हो धोंदले। संताच्या दर्शनामुळे जीवनातलं पाप करण्याची वृत्ती नष्ट झाली। ताप, आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप आणि आध्यात्मिक ताप, त्रिविध तापापासून मुक्तता मिळाली। आणि मी लहान आहे, मी गरीब आहे, मी काय करू शकतो, ही दैन्यता दरिद्रता नष्ट होऊन गेली आणि सुखा फुटे हो धुंदले, परम सुखाचा लाभ झाला। होय जन्माचे सार्थक एकाएकी समसाम्य, माझ्या जन्माचं सार्थक झालं। एकाएकी सहज संताचं दर्शन झालं, जीवनातलं पाप ताप दैन्य गेलं, परम आनंदाची प्राप्ती झाली आणि त्यामुळं माझं जीवन सार्थक झालं आणि मला समसाम्य, सम्यक दृष्टी, समबुद्धी प्राप्त झाली। आणि ही कशामुळे झाली, मन्मथ मनी फळा आले मागील केले सुकृत। माऊली म्हणतात हे कशामुळे झालं, अनंत जन्माचं माझं काहीतरी पुण्याई असेल, त्या पुण्याई फळाला आल्यामुळं मला संताचं दर्शन झालं। हा झाला अभंगाचा सरळ अर्थ। आता आपण याचा भावार्थ पाहू। या अभंगामध्ये मन्मथ माऊलीचा भाव काय होता, तर संत म्हणजे काय आधी आपण पाहू। सत्संग म्हणजे काय पाहू। सत म्हणजे
आनंदमय हृदयात वसलेला परमात्मा, ज्याच्या सत्तेनं सूर्य प्रकाशतो, ज्याच्या सत्तेनं चंद्रात शीतलता आहे, ज्याच्या सत्तेनं पृथ्वीत सहनशीलता आहे, जळामध्ये रस आहे, फुलामध्ये सुगंध आहे, ज्याच्या सत्तेनं आमचे डोळे जग पाहतात, ज्याच्या सत्तेनं आमची वाणी बोलते, ज्याच्या सत्तेनं आमचे हात पाय काम करतात नव्हे, ज्याच्या सत्तेनं आमचा प्रत्येक श्वास चालतो, असा सतचित आनंद स्वरूप परमात्मा म्हणजे सत. अशा सत स्वरूप परमात्म्याला ज्यांनी हृदयात अनुभव घेतला आणि त्यांची दृष्टी चित्त सम झालं, त्याचं नाव संत. आणि आपण काय करतो? संत आपल्यासारखेच असतात. त्यांनाही 2 डोळे आहेत, 2 हात आहेत, 2 पाय आहेत, नाक डोळे मानवी शरीरच आहे. पण आम्हाला असत वस्तूची असत मध्ये आम्ही वावरतो आणि ते सत मध्ये वावरतात. असत वस्तू म्हणजे काय? शिवदास म्हणे असार संसार, शिवनाम सार तया माझी. संसारातली प्रत्येक गोष्ट, पत्नी आहे, पत्नीचं जोपर्यंत तिच्या मनासारखं होतंय तोपर्यंत तुमचं ऐकते. पुत्र आहेत, जोपर्यंत त्यांच्या मनासारखं तुम्ही चालता तोपर्यंत माझे बाबा चांगले, माझी आई चांगली म्हणतील. पण त्यांच्या मनाविरुद्ध ज्यावेळेस होईल त्यावेळेस ते तुम्हाला माझ्यासाठी तुम्ही काहीच केलं नाही असं म्हणतील. संसारातला प्रत्येक संबंध स्वार्थासाठी जडलेला आहे. पण संताचा कसा आहे? संताला सत स्वरूप परमात्म्याची प्राप्ती हृदयात झाली असल्यामुळे त्यांची दृष्टीत समता आहे, त्यांच्या वाणीत प्रेम आहे, त्यांच्या प्रत्येक क्रियेमध्ये आनंद आहे. असे संत आणि अशा संताचा संग म्हणजे सत्संग. ज्यांनी सत वस्तूला हृदयात धारण करून ज्यांचं चलणं बोलणं वागणं असतं त्यांचं नाव संत. आणि त्यांच्या चरणापाशी जवळ बसायला मिळणं, त्यांच्याशी चर्चा करायला मिळणं, त्यांच्याशी प्रेमाच्या 2 गोष्टी बोलायला मिळणं, त्यांच्या जवळ बसल्यावरही अगाध शांती मिळते. ते जवळ नसले उग त्यांच्या स्वरूपाचं आठवण केलं, त्यांचं स्वरूप डोळ्यापुढे, सुंदर रूप डोळ्यापुढे ठेवलं तर परम शांतीचा अनुभव येतो. हृदयातलं दुःख दारिद्र्य दैन्य नाहीसं होतं आणि हृदयात परम आनंद प्राप्त होतो. तुम्ही प्रयोग करून पहा. सद्गुरुनाथाचं रूप तुम्ही डोळ्यापुढे आणा. माऊली मस्त झुल्यावर बसलेले आहेत. माऊलीने रुद्राक्षाचा टोप धारण केलेला आहे, कपाळावर सुंदर भस्म धारण केलेला आहे, कुंकुम लावलेला आहे, गळ्यामध्ये पुष्पहार आहे, माऊलीच्या दंडात पुष्पहार आहे, मनगटावर पुष्पहार आहे, चांदीच्या पाटावर माऊलीचे पाय आहेत, पायात खडाव आहेत, पायाला सुंदर भस्म लावलेला आहे आणि पायावर बिल्वपत्र ठेवलेलं आहे आणि त्या पायाखाली डावा हात धरलेला आहे आणि उजव्या हातानं शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः म्हणून चरणावर मी बिल्वपत्र ठेवत आहे आणि त्या माऊलीच्या चरणावर मी डोकं ठेवत आहे. इतकं तुम्ही जिथं असाल तिथून इतकं मानसिक ध्यान करा.
बघा तुमच्या हृदयात किती शांतीचा अनुभव येतो, किती प्रेमाचा अनुभव येतो. कारण केल्याशिवाय कळणार नाही, केल्याशिवाय काही लक्षात येणार नाही. साखर गोड आहे, साखर गोड आहे इथं प्रवचनात सांगून कळणार नाही. साखर जिभेवर टाकल्यावरच साखरेचा अनुभव येईल. मग जीवनामध्ये सगळ्यात हे जे नाते आहेत आमचे, हे नाते सगळे स्वार्थानं जोडलेले आहेत. पण संताचा कुठलाही स्वार्थ नसतो. संताचे हे ब्रीद तारावे सकळ, अंतरी कळवळा उपजे त्यांच्या. संताच्या हृदयामध्ये प्रेमाची भावना आहे, सगळ्यांचं कल्याण करण्याची भावना आहे. अवघा संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघा संसार सुखाचा झाला पाहिजे. मला जे हृदयात आनंदाची प्राप्ती झाली आहे, मला जी अगाध शांती मिळाली आहे, ती अगाध शांती मला वाटता आली पाहिजे. प्रत्येकाला ते परम सुख मिळालं पाहिजे. म्हणून ते भक्ताच्या कल्याणाची वासना ठेवून समाजात वावरतात. नाहीतर त्यांना सहज समाधी लागते. भक्त 3 प्रकारचे आहेत. एक प्रारंभीचा भक्त, त्याची ज्योत, भक्तीची ज्योत हृदयात पेटलेली आहे. हृदयात ज्योत पेटलेली आहे. पेटलेल्या ज्योती ज्योत छोटी आहे. ते बाहेर घेऊन जाताना त्याला झाकून न्यावं लागतंय. वारं लागल, कुसंगतीचं वारं लागल, कुणाच्या निंदेचं वारं लागल. म्हणून त्या ज्योतीला सांभाळावं लागते त्याला. ही प्रारंभिक अवस्थेतला भक्त. दुसऱ्या अवस्थेत ती ज्योत महाज्योत होते. महाज्योत झाल्यानंतर तिच्या प्रकाशात येणाऱ्याचं कल्याण होतं. प्रकाशात येणाऱ्याच्या जीवनातला अंधार नाहीसा होतो. एक छोटं झाड असलं तर त्या झाडाला कुंपण लावावं लागतं. कुंपण का लावावं लागतं? शेळ्या मेंढ्या येऊन खातील म्हणून. तसे भक्तीचं प्रारंभिक रोपटं, ती कुसंगाचे माणसं जवळ येऊन का भक्ती करायची रे? देवदेव करून कुणाचं नीट झाले रे? नामस्मरण करून कुणाचं नीट झाले? चल जाऊ बारवर, चल तंबाखू खाऊ, चल गुटखा खाऊ. असा कुसंग येऊ नये म्हणून भक्तीच्या प्रारंभिक ज्योतीला सांभाळलं पाहिजे. चांगल्या माणसाजवळ गेलं पाहिजे. सज्जनाची संगती धरली पाहिजे. पण ते ज्योतीचं महाज्योतीत रूपांतर झाल्यानंतर, जसं झाड वाढल्यानंतर शेळ्या मेंढ्या खायचं भेव राहत नाही, जनावर खायचं, ते आरामशे झाडाखाली येऊन बसतात पण त्या झाडाचं काही करत नाहीत. तसं भक्ताची ज्योत महाज्योत झाल्यानंतर ती संत पदाला येते. तिथं कुसंगाचा, वाईट विचाराचा जरी माणूस आला तर त्यांच्या जवळ येऊन त्यांचे विचार ऐकून, संताच्या दर्शनामुळे वाल्याचा वाल्मिकी झाला आपण ऐकतो. संताच्या भेटीमुळं अंगुलीमालन नावाचा डाकू संत दर्शनामुळं सन्मार्गाला लागला. कारण ते महाज्योत झालेली आहे, ते विशाल वृक्ष झालेला आहे. त्याकरिता तिसरी अवस्था भक्ताची, तो शिव स्वरूप होतो. तिथं देव भक्त भेदच राहत नाही. एका भक्ताला भगवंत भेटले आणि भगवंतानं म्हणले, तू जगाच्या लोकांचं कल्याण कर बाबा. ते म्हणले, कुठले लोक? मला तर देवा सगळे तुम्ही शिवरूपच दिसता, मला
कल्याण वगैरे काही करता येणार नाही. कारण तिथं देव भक्त भेदच राहिला नाही, सगळं शिवस्वरूप झालेलं असतं. पण संत त्या महासमाधीच्या अवस्थेला सहज प्राप्त असूनही लोकाच्या उद्धाराची वासना ठेवतात आणि मध्यम अवस्थेत राहून लोकांचं कल्याण करीत राहतात. संताची ही ब्रीद तारावे सकळ, अंतरी कळवळा उपजे त्यांच्या. म्हणून मागती जन्म मानवाचा, त्यागुनी मोक्षाचा लाभ मोठा. देहभान विसरून ते सदैव आनंदात रमण करू शकतात, राहू शकतात. पण ते लोकांच्या कल्याणाची वासना ठेवून तिसऱ्या भूमिकेत जात नाहीत. त्यांचं नाव संत. माऊली म्हणतात, जीवनातली सगळ्यात शुभ घडी, शुभ मुहूर्त जर कोणता असेल तर संताचं दर्शन होणं. तुझ पाहता माऊली पाप ताप दैन्य गेले. मी गुरु माऊलीला प्रश्न विचारला, अप्पा म्हणतात, तुझं पाहता माऊली पापताप दैन्य गेले. आम्ही तुमच्या जवळ बसतो, आम्ही तुमच्या चरणाजवळ बसतो, तितकाच काळ आम्हाला शांती मिळते. परत संसारात बाहेर गेल्यानंतर ती अशांत होतो, काम क्रोध लोभाकडून बांधल्या जातो. इथं माऊली म्हणतात, तुझं पाहता माऊली पापताप दैन्य गेले. तुझं पाहता माऊली पापताप दैन्य गेले. तर आप्पा म्हणले, ज्या भक्ताचं हृदय निर्मळ झालेलं आहे, ज्या भक्ताच्या हृदयामध्ये कुठलेच विकार राहिले नाहीत, परमेश्वराचं नाम चिंतन करता करता, परमेश्वराचं नाम चिंतन करता करता संत दर्शनासाठी काय करावं लागतं आप्पा म्हणलो? ईश्वराची कृपा व्हावी लागते. ईश्वराची कृपा होणे म्हणजे काय आप्पा? आप्पा म्हणले, भगवंताचं नाम जपता जपता, नामस्मरण करता करता हृदय शुद्ध होऊन जातं. आणि शुद्ध झालेल्या हृदयाचा माणूस ज्यावेळेस संताला भेटतो, डोळ्यानं पाहतो, त्यावेळेस त्याच्या जीवनातलं पाप ताप दैन्य निघून जातं. त्याला काही मिळवायची चिंता नसते ना त्याला काही गमवायची भीती नसते. अशी अवस्था त्याला प्राप्त होते. पाप ताप दैन्य नासे सुखा फुटे व दोंदले. आणि अशा संताचं दर्शन झाल्यानंतर, निर्मळ अंतकरणाच्या साधकाला संताचं दर्शन झाल्यानंतर त्याच्या जीवनातले पाप करण्याची वासनाच निघून जाते. शिव 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 म्हणता म्हणता सगळं शिवरूप, ज्याच्याशी व्यवहार चालू आहे तो शिवरूप आहे समजतो. सगळा जीवन त्याचं प्रेममय होऊन जातं, भक्तिमय होऊन जातं. आणि त्याच्या जीवनातली पाप वासना नाहीशी होते. आणि त्याचं भगवंताला समर्पण केलेलं असतं. त्याचं प्रभू, तन तुमचे, मन तुमचे, प्राण तुमचे, धन तुमचे, अहंकार तुमचा, संसार तुमचा, सर्व तुमच्या पायी वाहिलेला आहे. तुम्ही माझे करते करविते, तुम्ही जसं ठेवाल तसं राहतो. या भावनेमुळं त्रिविध तापाचा पगडा भक्तावर चलत नाही आणि त्याला परम सुखाची प्राप्ती होते. आणि असं झाल्यामुळं माऊली तिसऱ्या चरणात म्हणतात, होय जन्माचे सार्थक. संत दर्शनामुळे असा ज्यांना कोणाला संताचं दर्शन होतं त्यांच्या जीवनाचं सार्थक होतं आणि त्यांना सम्य दृष्टी प्राप्त होते. एकाएकी समसाम्य होतं त्याचं जीवन, चित्त समान होतं. त्याच्यामध्ये चित्तामध्ये गरीब श्रीमंत, लहान मोठा, हलका भारी असा भेदभाव राहत नाही. त्याच्या दृष्टीत समदृष्टी होऊन जाते, शिवमय दृष्टी होऊन जाते. त्याचा व्यवहार प्रेममय होऊन जातो. आणि हे कशामुळं झालं? शेवटी माऊली म्हणतात, मन्मथ म्हणे फळा आले, मागील केले सुकृत. मी अनंत जन्माची माझी पुण्याई झाली असेल,
मी ह्या जन्मामध्ये जन्माला आल्यापासून काही चांगलं काम केलं असेल, त्या कामाचं जर काही फळ असेल तर या संताचे पाय माझ्या डोक्याला लागणं, माझ्या डोळ्याला संत दिसणं, संताचं दर्शन होणं, हे माझ्या जन्माचं सगळ्यात मोठं फळ आहे. असं फळ तुमचं माझं हृदय निर्मळ व्हावं आणि आमचे डोळे झोपेतून उघडल्या सद्गुरूचं दर्शन डोळ्याला व्हावं. झोपेतून जाग आल्या झाल्या सद्गुरूचं सुंदर रूपाचं दर्शन व्हावं. मुखात शिवाय नमा नाम असावं. मनाचं भगवंताला समर्पण असावं. प्रभू तुझ्या सत्तेनं सर्व होत आहे असा भाव असावा. हृदयामध्ये प्रभूचं ध्यान असावं आणि आमच्या जीवनाचं कल्याण व्हावं. ओम शांती शांती शांती.